रोल होता, पण बिंदू नेमका छोटा मासा आहे की मोठा मासा आहे हे त्यांना कठीण आहे. कारण जेवढे सेलिब्रिटीज आहेत IPL ते जाऊन बसतात आणि जे क्रिकेटर आहेत त्यांचे सारखी क्लोज असतात आणि अशा वेळी जे क्रिकेटर एवढे क्लोज असतात असे सांगणं फार कठीण आहे की अशा प्रकारे बिंदू एक मोठा मासा आहे की छोटा मासा आहे. जर बिंदू एक छोटा मासा आहे तर पोलिसांनी मोठ्या मासाचा पत्ता लावला पाहिजे. पण जर एखादा बिंदू मोठा मासा असला तर ही माझी महत्वाची आहे की नेमका बिंदूचा संबंध कोणाशी आहे, कोण कोण धाडी दोरे आहेत आणि बिंदूचा जो कनेक्शन आहे तो कुठपर्यंत आहे. बरोबर. खरं तुझं म्हणणं विशाल की आता छोटा मासा आहे बिंदू म्हणजे की मोठा मासा आहे लवकरच कळेल आणि आता क्राईम ब्रांच चौकशी करेल याची आणि बिंदूकडनं खूप महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. मात्र विशाल मला सांग, आपण बिंदूला बघितलं की तो ज्या प्रकारे स्टेडियममध्ये यायचा, मोठमोठ्या लोकांबरोबर बसून मॅच बघायचा, कुठेतरी त्याच्या भोवती जे वलय त्याचा त्यांनी वापर केला असण्याची शक्यता आहे, काय सांगशील? नक्कीच तुम्ही बरोबर म्हणताय. ज्या प्रकारे बिंदू सेलिब्रिटी होता, बिग बॉस विजेता होता, म्हणजे नक्कीच त्याचा मोठा नाव होता, दादाजींचा मुलगा होता, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि बिंदूनी बरेच पिक्चर सिरियल्स मध्ये काम केली होती. म्हणजे बिंदू छोटा नाव नव्हता, बिंदूचा चेहरा कात्र त्याला ओळखायला होता. म्हणजे त्यावेळी एखाद्या IPL मॅचच्या वेळी कोणताही प्लेअर असला बाईकवर असली ते जाऊन ते बिंदू बसता. मग एकही व्यक्ती नाही आहे जो असा बोलेल की बिंदू मी तुला ओळखत नाही. म्हणजे बिंदूला सगळेच ओळखतात आणि बिंदूनी ह्या व्यक्तीचा फायदा घेतला असेल हे स्पष्ट आहे. कारण बिंदू मोठा नाव होता, बिंदूला सगळे ओळखत होते. समोरचा व्यक्ती बिंदूला ओळखत असेल पण बिंदूला ओळखत असेल हे पण कन्फर्मेशन आहे. पण सर्वात महत्वाचा असा की बिंदूला सगळे ओळखतात. म्हणजे त्या बिंदूचा संबंध रमेश वासी असला आणि रमेश वाससाठी बिंदूने काम केलं असतात तरी एवढं मात्र नक्की आहे की रमेश वासच्या माफाच्या बिंदूनी कोणतीही फिक्सिंग केली असेल तर तो फार सोपा पाहिजे. पहिलेच माहिती आहे, आपली जी पहिली माहिती होती ती माहिती अशी होती की IPL चे मोठे बुकी होते की बुकी आपण स्पॉट फिक्सिंग करायचे ते मुलींच्या माध्यमातून खेळायचं जवळ राहायचे. पण हा एक माध्यम असू शकतो की जे बुकीज आहेत ते बॉलिवूडचे कलाकार जे भरपूर फेमस आहेत, प्रसिद्ध आहेत, त्यांचा वापर करून खेळून ते जवळ जायचे याची शक्यता आपल्याला नकारता येत नाही. वैभव, अत्यंत बरोबर बोललास विशाल तू की ही बॉलिवूडमधली जी मंडळी आहे तर काही ज्यांना अनेक लोक ओळखतात आणि अनेक ठिकाणी त्यांचं उठणं बसणं असतं, अशामध्ये त्यांचा वापर कदाचित या बुकीजकडनं केला जातोय हे कदाचित उघड होऊ शकतं. आता चौकशी करतील आणि त्याच्यानंतरच पोलीस आणि त्याच्यानंतर ही सगळी माहिती समोर येईल. मात्र मला सांग की विशाल, महत्त्वाचा प्रश्न इकडे असा आहे की बिंदूला जेव्हा अटक केली मुंबई क्राईम ब्रांचला माहिती आहे की ते किती मोठ्या व्यक्तीला अटक करतात, एवढी फेमस व्यक्ती आहे आणि त्यांच्यावर जबाबदारी मोठी असणार पोलिसांवरती. असं असताना आपल्याला माहिती आहे की त्यांनी आधी पाळत ठेवलेली होती बिंदूवर कुठेतरी, मग त्याचे फोन टॅप्स केलेले असतील किंवा तो कोणाला भेटतो हे बघितलं असेल, त्याविषयी काय माहिती मिळते, कशा प्रकारे त्याच्यावरती पाळत ठेवली होती, काय सांगशील? नक्कीच बिंदू एक मोठा माणूस आहे, मोठा सेलिब्रिटी आहे. आपण जर बघू शकता की IPLचे मॅचेस जेव्हा पण व्हायचे तेव्हा त्या बिंदू त्या स्टेडियममध्ये असायचा का. मुख्य म्हणजे मुंबईमध्ये जेवढेही IPLचे सामने झाले आणि बहुतेक सगळ्या सामन्यामध्ये बिंदू त्या स्टेडियममध्ये हजर असायचा. म्हणजे कुठे कुठे बिंदू आणि खेळाडू याचे चांगले संबंध होते. ते संबंध बिंदूचे खेळाडूशीच नव्हे तर बुकीचीच होते आणि बुकीचे संबंध चांगले होते. त्याच्याच आधारावरती मुंबई पोलिसांना त्याला अटक करण्यात आली आहे. म्हणजे आता हे तपासाचा एक भाग आहे. तपासात नेमका समजेल की बिंदू त्याचा रोल काय होता. पण एवढा मात्र नक्की की बिंदू ज्या प्रकारे जाऊन बसायचा, खेळाडूंशी बोलायचा, त्यांच्या बायकोंशी बोलायचा, त्यांच्या मुलीशी बोलायचा, म्हणजे कुठे ना कुठे बिंदू त्याचा रोल असू शकतो आणि त्याच रोलच्या आधारावरती मुंबई क्राईमने त्याला अटक केली आहे. पण आता नेमका बिंदू त्याचा रोल काय होता, बिंदू कशा प्रकारे अटक केली गेली आहे आणि बिंदू त्याचा नेमका रोल काय, पैसे देणं, फिक्सिंग करणं किंवा खेळाडू आणि बुकीची मधली कडी असते तो रोल होता हे स्पष्ट व्हायचं आहे. पण बिंदू हा पूर्ण खेळातला छोटा मासा आहे, मोठा मासा आहे, अजून हेही आपल्याला पुष्टी व्हायची आहे, त्याच्याने भेटायची आहे. पण नेमका बिंदूचा रोल काय होता हे अजून माहिती भेटायची आहे. आतापर्यंत बिंदू ज्याचे संबंध होते, बिंदूचा लिंक आहे, बिंदूचे संबंध होते, ह्या प्रत्येक गोष्टीचे पुरावे करून तपासून त्याने मिळाली बिंदूला अटक केली आहे. आणि मोठी गोष्ट आहे की बॉलिवूडचा एक अभिनेता स्पॉट दुसऱ्याला अटक करता येतो आणि त्याला सर्वात कोणा करून आला आहे आणि सर्वात माणसे मिळाले त्याला पोलीस कस्टडीमध्ये द्या. नंतर मला असं वाटतंय की हिमांशू रायचे क्राईमचे चीफ आहेत ते आपल्याला माहिती सविस्तर माहिती देतील की नेमका. तर आपण अशी आशा करूया की लवकरात लवकर हा जंटलमन्स जे क्रिकेट आहे तसंच नावारूपाला राहील. आणि राखी सावंत आपल्याबरोबर फोन लाईनवर आहे. राखी, आता आपण बघितलं की कसं बॉलिवूड जे कनेक्शन आहे ते आता समोर आलेलं आहे स्पॉट फिक्सिंगमध्ये. हे पाहिल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा बिंदूचं नाव ऐकलं काय वाटलं? हे बघा, सगळ्यात अगोदर मला हे सांगायचं बॉलिवूड कनेक्शन म्हणजे फक्त सगळे बॉलिवूडचे हिरो हिरोईन आले नाहीयेत. एखादा मनुष्य, एखादा म्हणजे बिंदू दारासिंग आलेला आहे. म्हणजे सगळ्या बॉलिवूडला तुम्ही म्हणजे हे म्हणजे त्यांना डोंट फूल देम यू नो. तो फक्त मलाही खूपच वाईट वाटलेलं आहे. पण आता काय खरं काय खोटं, फक्त हे इन्क्वायरीसाठी गेलेले आहेत पोलीस स्टेशनला, त्याला म्हणजे गुन्हा साबित झाला नाही अजून.
आपण काहीच सांगू शकत नाही. राखी खरं तुमचं म्हणणं, मात्र तुम्हाला मी इकडे एक माहिती देतो की बिंदूवरती लक्ष ठेवण्यात आलेलं होतं आणि काही पुरावे हाती आले आणि त्याच्यानंतरच या प्रकरणात पोलिसांनी हात घेतलेला आहे, त्याला अटक केली आहे. की बिंदू दारासिंग धोनीची वाईफ बरोबर मॅच बघत होता वगैरे ते सगळं प्रूफ आहे. पण आपण काही बोलू आता, आपण काही म्हणजे हे त्यांना जज करू शकणार नाही की हा इज इन्व्हॉल्ड ऑर नॉट इन्व्हॉल्ड. हो, पोलीस ते घेऊन जातात आपल्याला. आज मला पोलीस घेऊन गेले की असं नाही की मी गुन्हा केलेला आहे. त्यांना इन्क्वायरी पोलीस स्टेशन अगोदर पहिले ते लोक जातात, त्यांना इन्क्वायरी करतात, त्यांना विचारतात तुम्ही इन्व्हॉल्ड आहात का, मग तो प्रूफ देणार ते मी नाहीये. खरं मी दारासिंग त्यांना पण मी ओळखते पर्सनली आणि विष्णू दारासिंगला पण मी पर्सनली ओळखते त्यांना, आणि आय हॅव अ रिलेशन विथ देम. मला वाटत नाही असं होऊ शकतंय. ओके, पण राखी काय झालं की समजा हे सगळे जे प्रूफ्स आहेत पोलिसांकडचे, कारण त्यांनी फोन टॅप केलेला असेल, तो कोणाला भेटतो बिंदू ह्याच्याविषयी त्यांनी माहिती केलेली असेल आणि त्याच्यानंतरच ही कारवाई त्यांनी केलेली असेल, त्यांना माहिती ते कोणावर कारवाई करतायत. अशाच्या समजा जर हे आता उद्या प्रूफ झालं की समजा बिंदूनी खरंच अशा प्रकारचं जे स्पॉट फिक्सिंग आहे त्या बुकीज आहे त्यांच्याशी त्याचे संबंध निघाले, तर मग पुढे काय? मला ना हे सांगायचं, जेव्हा पोलीस किंवा कोणी सीबीआय वगैरे इन्क्वायरी करतात ते लोक म्हणजे पण ते लोक सगळ्यांना बोलवतात. राखी, मला तुम्हाला थोडीशी माहिती द्यायची आहे की इथे त्यांना नुसतं घेऊन गेलेलं नाहीये, तर पोलीस प्लीज तुम्ही लक्षात घ्या ही गोष्ट, त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर आता त्याची चौकशी होतीये. नुसत्या चौकशीसाठी त्याला पोलीस स्टेशनला बोलवता आलं असतं, तो स्वतःहून गेला असता, मात्र इथे पोलिसांनी काही प्रूफ्स नंतर त्याला अटक केलेली आहे. राखी, म्हणून मी हा प्रश्न विचारतो की याच्यात कुठेतरी शक्य केली आहे. ओके, तेवढं मला माहित नाहीये, पण मला खूपच फार वाईट वाटलंय की म्हणजे बॉलिवूडचे लोक इन्व्हॉल्ड होतात अशा चट्टामध्ये आणि फिक्सिंग मध्ये. दिस इज व्हेरी बॅड न्यूज फॉर बॉलिवूड ऍक्च्युली. खरं. राखी, दुसरी धक्कादायक माहिती मी आपल्याला देतो की आता बिंदू नंतर आणखीन काही नावं आहेत, ती पण असण्याची याच्यात शक्यता आहे. खूप दुर्दैवी वाटतं की बॉलिवूड एवढं साफसुथरं आपण म्हणतो नेहमी आणि एवढं लोकप्रिय, आणि असं असताना अशा प्रकारच्या बातम्या आल्या तर खूप दुर्दैवी आहे. हे बघा, या जगात साफसुथरं कोणीच नाहीये. आपण बघायला गेलो, मंत्रीपासून नेतापासून अभिनेता किंवा कोणीही असू द्या, सगळं म्हणजे कोणीही म्हणजे दे आर नॉट आय मीन एकही दाग नाहीये, तसं आपण काही सांगू शकणार नाहीये. पण चुकी होते, सगळ्यांची चुकी होते. आता मी जास्त बोलून मला हे माहित नाही की दारासिंग त्या मुलांनी काय केलंय, म्हणजे ही त्यांनी फिक्सिंग केली आहे का नाही केली, की त्याला अटक झाली आहे, कशी अटक झाली आहे, तर कशाला त्याला घेऊन गेले पोलीस स्टेशनला, आपण काही सांगू शकणार नाही ना. म्हणजे इतकी लवकर आपण मी काही सांगू शकणार नाहीये. मला थोडं माहित आहे की अटक केली आहे त्याला. आणि असं तर द्या ऑल क्रिकेटर लवर, शाहरुख खान पासून सलमान खान पासून सगळे बॉलिवूड आर्टिस्ट, म्हणजे आय एम ऑल्सो क्रिकेटर लवर. पण आम्ही असं कधी विचारलं नाही की शॉर्टकट मनी आपण कमवूया, शॉर्ट म्हणजे यु नो वी डू स्ट्रगल, वी डू हार्ड वर्किंग, वी डू डे नाईट शूटिंग. पण मी किंवा आणखी भरपूर बॉलिवूड स्टार आहोत, आम्ही कधी असं विचारलं नाही की आम्ही शॉर्टकट मनी आम्हाला कमवायचे किंवा यू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राइंग टू से. हो, नाही राखी, तुमच्या भावना पोचतायत आणि आम्हाला माहिती आहे कशा प्रकारचा स्ट्रगल तुम्ही केलेला आहे आणि शून्यातनं स्वतःचं विश्व तुम्ही निर्माण केलेलं आहे, स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. मात्र एक प्रश्न राखी मला इथे आवर्जून विचारावा असं वाटतो, कारण बॉलिवूड इंडस्ट्री तुम्ही एवढ्या जवळून बघितलेली आहे, बघताय. आता आपल्याला माहिती आहे जे क्रिकेटर्स होते 3 जणांना शीर्षांबरोबर जी अटक झालेली आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना मुली देखील सप्लाय करण्यात आलेल्या होत्या आणि त्या बॉलिवूडमधल्या होत्या, असं काहीतरी. हो, मला ऐकायला आलेलं की सुशांतचं इंटरव्ह्यू मी बघितलेलं किंवा सगळं की मुलींना म्हणजे कॉल गर्ल्स त्यांना सप्लाय करतात. मला हे काय सांग, मला भरपूर फार म्हणजे वाईट वाटतंय की क्रिकेट हे लोक खेळायला जातात, हे लोक सट्टा खेळायला जातात की मुलींबरोबर काय करतात, कोण सप्लाय करतं. तुम्हाला सगळ्यांना म्हणजे न्यूज चॅनल म्हणजे काय ते खरं दाखवणं, लोकांना खरं ते न्यूज दाखवणं. तुम्हाला इन्क्वायरी करायला पाहिजे, पोलीस तर करणारच इन्क्वायरी, पण तुम्हाला खास करायला पाहिजे कोण मुली सप्लाय करतं आणि क्रिकेटचं मुलीचं काय संबंध, खरं काय संबंध. राखी, कुठे ते दुर्दैवी पण वाटतं की ज्या स्ट्रगलर्स मुली असतात, त्यांना काम नाही मिळालं तर त्या पण अशा प्रकारच्या गोष्टीत गुंततात. खूप वाईट वाटतंय सगळं बघून. हो, मला माहित आहे, मला भरपूर मी नाव ऐकलंय बॉलिवूड किंवा नवीन स्ट्रगलर किंवा पाकिस्तानवरून मुली येतात किंवा भरपूर मुली आहेत, ते लोक हे सगळं वाईट सट्टे वगैरे फिक्सिंग वगैरे ते करतात. पण फक्त मुलींना तुम्ही दोष देऊ शकणार नाहीये. यात दुसरे मोठे क्रिकेटर्स किंवा you understand, all big minister, I don't know who's involved. Right. You should catch them, you should caught them. Right, absolutely. त्यांना पकडा. Absolutely. हे लोक सगळे छोटे आर्टिस्ट आहेत, पण मेन कोण आहे?
राखी शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे, कारण तुम्ही क्रिकेट प्रेमी सुद्धा आहात आणि बॉलिवूडशी तुमचं नातं आहे, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो की आता विंदूच्या जे अटक झालेली आहे त्याच्यानंतर कुठेतरी थोडीशी भीती की आपण ज्यांना ओळखतो कदाचित त्यांचंही नाव बॉलिवूडमधल्या येण्याची शक्यता आहे, अशी काही भीती? नाही, आता तर भीती वाटणार. आम्हाला क्रिकेट तरी बघायचंय किंवा आम्हाला स्टेडियमला जायचंय किंवा आम्हाला कोणा क्रिकेटरला भेटायचं तरी आता आम्हाला भीती वाटणार. अरे बापरे, हम लोग कहीं फंस न जाए, हम लोग कहीं फंस न जाए. मालूम नहीं ना, इसके साथ हमारा नाम भी जुड़ेगा, ऐसा होगा ना, तो आम्हाला भीती वाटणारच. म्हणजे आता क्रिकेट आमचा शौक आहे, आम्हाला बघायचंय, आमचा फेवरेट स्पोर्ट्स आहे, पण आता भरपूर भीती वाटणार आहे. आता आम्हाला सगळ्यांना, अभिनेत्यांना सगळ्यांना सांभाळून राहायला पाहिजे. आता सगळ्यांना सांभाळून राहायला पाहिजे. राखी सवा, तर खूप खूप धन्यवाद TV9शी बोलल्याबद्दल. तर राखीने आता भीती व्यक्त केलेली आहे जाता जाता की आम्हाला आता ह्याच्या पुढे कोणाशी क्रिकेटरशी बोलताना पण आम्हाला भीती वाटेल की त्यांच्याबरोबर उठता बसताना भीती वाटेल की आमचं नाव तर त्यात गुंतलं जाणार नाही ना. रात में नहीं, दिन में सुबह ले गए बिंदु तारा सिंह को. कितने लोग थे? पुलिस वाले. हाँ, कितने पुलिस वाले थे? दो तीन थे और साथ में ले गए बिंदु तारा. अच्छा, आपका नाम बता देना. हाँ, नाम बता देना आपका. मेरा नाम हरीलाल पांडे. कौन से फ्लोर में रहते हो? कौन से? दारा सिंह कौन से बिंदु? ये ममता में रहते हैं ना. अच्छा, पंडित जी फैमिली साथ में रह रही थी उनकी? फैमिली कोई नहीं है, वो चंडीगढ़ में है. अच्छा, इसके पहले भी पुलिस आई थी क्या? कल आज के बाद कोई आया नहीं. अच्छा, इधर देख के बोलिए ना. क्या आज सुबह कितने बजे आए थे? सुबह आए 8:30 बजे. 8:30 बजे. कितनी देर तक थे वो? लगभग थे 1-1.5 घंटे. 1-1.5 घंटा थे. और कितने पुलिस वाले थे? 3-4 थे. और अकेले बिंदु तारा सिंह को ही लेके गए और कोई भी गया? और कोई नहीं है, वही है. ठीक है. जो तर 3-4 जण आली होती आणि कशा प्रकारे बिंदू दारा सिंगला घेऊन गेली घरनं, हे आता तिथलाच जो सिक्युरिटी गार्ड आहे तो सांगत होता आपल्याला. आणि त्याची दृश्य आपण बघू शकतोय की जेव्हा कोर्टामध्ये नेण्यात आलं बिंदू दारा सिंगला तेव्हा तिथली ही दृश्य आहेत. आता चौकशी होईल बिंदूची आणि त्याच्यानंतर अनेक पुढच्या गोष्टी स्पष्ट होतील. मात्र बॉलिवूडमधली अधिक काही नावं, अजून काही नावं समोर येण्याची शक्यता आहे, कारण बिंदूकडनं आता अजून काही माहिती मिळण्याची शक्यता आहे. मात्र अनेकांना धक्का बसलेला आहे याच्यानंतर की अशा प्रकारे आता बॉलिवूड कनेक्शन समोर आलेलं आहे या मॅच फिक्सिंगचं. अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट. विशाल आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी आहेत. विशाल सिंग, मला सांग की आता कुठपर्यंत चौकशी आलेली आहे, काय पोलिसांचं नेमकं म्हणणं आहे, काय त्यांनी अधिकृत माहिती दिली का? आतापर्यंत त्या सगळ्या प्रकरणावरती पोलिसांना जास्त माहिती दिली नाही आहे. पोलिसांकडून फक्त थोडीशीच माहिती मिळाली आहे, पण ती माहिती अशी आहे की स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बिंदू दारांचे लिंक आहेत, त्या लिंकच्या आधारावरती त्यांना अटक करण्यात आली आहे. आणि हे लिंक त्यांना जवळपास सुरेश व्यास होता, त्याला अटक करण्यात आली, रमेश व्यास, त्याच्या संबंधी अशी माहिती मिळते आहे. पण रमेश व्यासनी नेमका बिंदूशी काय काम घेतलं किंवा बिंदूनी ह्या संपूर्ण प्रकरणात बिंदूचा रोल काय होता हे सांगणं फार कठीण आहे. कारण बिंदूला तर अटक करण्यात आली आहे. बिंदू बॉलिवूडचा स्टार आहे, मोठा स्टार आहे.